टायमिंग सांगेन तर इव्हनिंगचे 7 वाजलेले आहेत. स्वयंपाक वगैरे हे तर आपलं दररोजचं काम आहे, पण एक्स्ट्राची कामं आपण कधी आवरणार. दुपारच्या वेळी जितकं होईल तितकं मी केलेलं आहे, पण तेव्हाही खूप सारं होऊन जातं. पण डबे सगळी कामे झालेले आहेत आणि किचनमध्येही थोडंसं पसारा झालेला आहे. म्हणजे इकडे डबे तिकडे, तिकडे डबे इकडं. काही नको असलेले डबे आहेत, काही रिकामे आहेत, ते पण मला भरायचं आहे. ग्रॉसरी मागवलेली आहे, ते पण मला भरायचे आहे. 2 दिवस झाले ही कामं माझी पेंडिंग आहेत. कारण आपण काय करतो दिवसभर, स्वयंपाक पाणी जेवणं खाणं आणि रेग्युलर कामं, भांडे कपडे हे तर रेग्युलर असतात, ते तर कधीही चुकणार नाहीत. पण एक्स्ट्राची कामं कधी करणार, याला वेळ काढणं गरजेचं आहे. आणि दररोजचं माझं तर रुटीन असं झालेलं आहे ना, नुसती धावपळ धावपळ धावपळ, आणि त्यामध्ये व्हिडिओचं काम असतं. मग त्यामध्ये वेळ माझा कसा जातो मला समजत नाही आणि ही कामं माझी होत नाहीत. खूप दिवस झाले पेंडिंग आहे, तर म्हणलं आज सुरुवात करायची. तर 7 वाजता मी सुरुवात केलेली होती आणि 1 ते 1.5 घंट्यामध्ये मी सगळी कामं कंप्लीट केली. म्हणजे आपण करायला थांबलो ना, सुरुवात केली तर जास्त वेळ लागत नाही. पण आपण अगोदरच खूप सारा विचार करतो की बाबा आता हे कधी करणार, आपलं ते काम राहिलेलं आहे तर ते अगोदर करूया, हे राहू दे. पण नाही, घरामध्ये सगळं नीटनेटकं ठेवणं, स्वच्छ ठेवणं हे पण खूप गरजेचं आहे. सगळं व्यवस्थित ठेवणं, तेव्हाच आपलं मन घरामध्ये लागतं. तर इकडं खूप साऱ्या दुधाच्या बाटल्या जे रिकाम्या आहेत, म्हणजे धुवून ठेवलेल्या आहेत. मी टोपण लावत नाही आहे, कारण दुधाच्या बाटलीचा थोडासा वास येतो. धुवल्यानंतर पूर्णपणे पाणी त्याचं हडकत नाही तोपर्यंत मी टोपण लावत नाही. तसंच आम्ही किचन काउंटर ठेवलेले आहेत इकडचे. आणि इकडचं किचन कधीही बघावं तेव्हा पसारानं भरलेलं असतं. म्हणजे किचन रूम कमी आणि पसाराचं घर जास्त झालेलं आहे. जसं एक स्टोर रूम झालेला आहे. जे हे एक्स्ट्राचं सामान आहे सगळं आणून मी इथं ठेवते आणि नंतर एक एक काढत असते. तर बाटल्या वगैरे मी भरून ठेवल्या पोत्यामध्ये. 2 पोते भरली, तर त्या भैयानं उद्या फोन लावून त्या अगोदर पोते पाठवून देणार आहे. कारण दररोज ते दुधाला बाटली पाठवतात पण नेत नाही आहेत. कारण दूध कसं येतं ना, कधी एसटी नाही तर कधी कोणीतरी आणून देतं, ते स्वतः येत नाही. त्यामुळे ते बाटल्या खूप साऱ्या झालेल्या आहेत. आणि थोडासा किराणा वगैरे आणलेला होता, ते मी तिकडे नेऊन ठेवलेला होता. ते पण मी घेऊन आलं. आणि मुरमुरे वगैरे तिथंच ठेवले आहेत. म्हणजे मुरमुरे इथं आणून ठेवेन कुठं, म्हणजे किचनमध्ये स्पेस कमी असतो. मुरमुऱ्याचे जे बॅग असतात खूप मोठ्या असतात, म्हणून मी ते तिकडच्या रूममध्येच ठेवलेले आहे, तिकडच्या किचनमध्ये. आणि जे डब्यात भरायची सामग्री आहे, जी ग्रोसरी आहे, ती सगळी मी इकडे घेऊन आलेली आहे. ड्रायफ्रूट आहे, त्यामध्ये किराणा आहे थोडाफार, सगळं मला डब्यात भरायचा. डबे रिकामेही झालेले आहेत. आणि जेव्हा मॉर्निंगला घाईगडबड असते त्यावेळी ते संपल्यानंतर आपल्याला एक एक काढता येईल, म्हणजे काढणं होत नाही, त्यामध्ये सांडा लोंडा होतो, असं होतं. तर जेव्हाही आपल्याला खाली वेळ भेटतो, आणि खाली वेळ आपल्याला कधीच भेटत नाही. तर या सगळ्या कामासाठी आपल्याला वेळ काढावा लागतो. तर इकडं ग्रोसरीमध्ये काय काय आणलेलं आहे, तर 1 किलो रव्याचं पॅकेट आहे, रागी आणलेली आहे, म्हणजे रागी म्हणजे नाचणीचं पीठ, पेंड खजूर आणलेलं आहे, खारीक आणलेलं आहे, काजू आहेत, शेंगदाणे आहेत. म्हणजे जे जे किराणा संपलेला होता सगळी लिस्ट मी बनवून ठेवलेली होती. म्हणजे असं नाही की महिन्यालाच आम्ही ग्रॉसरी भरतो, कारण तसं होतच नाही आहे. मी दिनेशला सांगते, दिनेश थोडंफार आणतो, त्याच्या पप्पाला सांगते, ते येता थोडंफार आणतात, असं होतं. त्यामुळे महिन्याला ग्रोसरी भरण्यात येत नाही. म्हणजे जसं दिनेश एक वेळा आणतो आणि हे एक वेळा आणतात, त्यामुळे ना थोडंफारच येत असतं, जसं संपत गेलं तसं. तर हे सगळे डबे रिकामे झाल्यानंतर मी स्वच्छ करून ठेवलेले होते. म्हणजे जेव्हाही डबे रिकामे होतात अगोदर मी क्लीन करून ठेवते, मगच त्यामध्ये ग्रॉसरी भरत असते. म्हणजे यानं डबे स्वच्छ राहतात आणि एकत्र आपल्याला काढण्याची गरज पडत नाही. जेव्हाच्या तेव्हा स्वच्छ करायचे आणि भरून ठेवायचे. तर इकडं अगोदर मी नाचणीचं पीठ भरलेलं आहे. तर हे डब्बा जे आहे ना 1 किलोचा आहे, पण 1 किलो यामध्ये रागीचं पीठ आलेलं नाही, बघू शकता. आणखीन थोडंफार त्या पॅकेटमध्ये आहे. तर मी ते तसंच एका मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे. जी ही उरलेली ग्रॉसरी असते, जी आपल्याला डबे भरून उरलेली असते, ते एक मोठा इस्टीलचा डब्बा केलेला आहे मी, त्यामध्ये भरून ठेवत असते. जेव्हा हे डबे रिकामे होतील परत मी त्या डब्यातले सगळे पॉकेटं काढते आणि यामध्ये भरून घेते. तर इकडे मी रागीचं पीठ काढलेलं आहे आणि शेंगदाणे पण काढलेले आहेत. तर हे डबे 1-1 किलोचेच आहेत, पण 1 किलो यामध्ये बसत नाही, बघू शकता. थोडंफार या पॅकेटमध्येच राहिलेलं आहे. मी रवा पण काढून घेते, म्हणजे थोडंफार डब्यामध्ये मी भरून ठेवत असते अलमारीमध्ये, जेव्हाही आपल्याला लागतं त्यावेळी घेण्यासाठी. आणि बाकीचं सगळं मी मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे. आणि हे डबे ना असेच ठेवले, म्हणजे सॉरी डबे नाही, हे पॉकेट जे आहेत ना खुललेले असेच ठेवले ना सांडा लोंडा होतो, म्हणून पॅकिंग करून ठेवणार आहे. तर इकडे रवा पण भरून घेतला. म्हणजे स्वयंपाक मला आणखीन बनवायचा आहे, पण त्या अगोदर मी ही कामं करते. काय होतं आहे ना, दररोज स्वयंपाक बनवते, जेवणं खाणं करतो आणि भांडीची म्हणजे किचनची जी कामं आहेत ते आवरते मी. मग त्यानंतर असं वाटतं की संपलं आपलं काम. पण ही कामं कधी करणार, यासाठी वेळ कधी काढणार. एकतर आपण दुपारी फ्री असतो, त्यावेळी ते दुसरंच काम असतं म्हणा, म्हणजे कपड्याचं ह्याचं तेच काम राहतं.
मग म्हणलं आता या वेळेमध्ये सगळे डबे वगैरे भरून ठेवा, कारण मॉर्निंगला खूप पंचायत होत आहे. एकही डब्यामध्ये काही नाही आहे, सगळे जे कामे आहेत तर थोडंफार मी घेते. घाईगडबडीत थोडासा सांडा लोंडाही होतो, असं होतं ना घाईगडबडीत. मग जेव्हाही आपल्याला खाली वेळ भेटतो ना, म्हणजे खाली वेळ भेटणार नाही, आपल्याला वेळ काढावाच लागतो. वेळ काढून ही सगळी कामं करणं गरजेचं आहे, कारण अशा पद्धतीने आपण अगोदरच ही सगळी तयारी करून ठेवलो तर आपली कामं मॉर्निंगला व्यवस्थित होणार आहे, जास्त धावपळ आपली होणार नाही. म्हणून तयारी अगोदर करून ठेवायची. तर डबे मी भरून ठेवले आहेत अलमारीमध्ये. आणि हे खजूर जे आहे ना, दिनेश मॉर्निंगला खातो, त्याचे पप्पाही खातात. मग मी अशा पद्धतीनं फोडलेलं आहे ते, कारण ते इतकं पॅकिंग मजबूत आहे ना त्याची, ते कटच होत नव्हतं. तर अशा पद्धतीने कट केलं आणि एक पोळी डबा आहे त्या डब्यामध्ये मी ते ठेवलेलं आहे, म्हणजे मुंगी वगैरे जाणार नाही. आणि आता चढलेली आहे मी किचन काउंटरवरती. कशासाठी तर हा जे डबा आहे ना स्टीलचा, या डब्यामध्ये जी उरलेली ग्रॉसरी आहे ते मी ठेवत असते. म्हणजे आता डबे भरून उरलेलं आहे थोडंफार आणि पॅकेट पण खुलले आहे. तर मी इकडे दिवा घेतलेला आहे, यावरती हे थोडंसं गरम करून पॅक करणार आहे, म्हणजे काही सांडलोणा होणार नाही. आपण किती दिवस हे असंच ठेवू शकतो. आपण खुल्लं ठेवलं तर खरंच सांडलोणा खूप होतो. म्हणून अशा पद्धतीने मी हे थोडंसं गरम करून हाताने पॅक करत आहे. सगळेच पॅकेट मी अशा पद्धतीनं पॅक केलेले आहेत, बघू शकता. अजिबात शेंगदाणे असो रागी असो काही सांडत नाही आहे, कारण छान पॅकिंग मी केलेली आहे. आणि खारीक पण एक पॅकेट मी डब्यात काढणार आहे आणि आणखीन मी तसंच ठेवणार आहे, कारण अगोदरच्याही डब्यामध्ये खारीक काढून ठेवलेली होती. कारण इथं खारीक व्यवस्थित भेटत नाही, त्यामुळे खावंच वाटत नाही. दिनेश आवडीनं खातच नाही, त्यामुळे पेंट खजूर मागवलेला आहे. आणि एक जे आहे ना पुडा फोडलेला आहे, तर त्याला आता पॅकिंग वगैरे करणार नाही, त्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर हे झालेली सगळे पॅकिंग आणि असंच मी डब्यात भरून ठेवणार आहे. आणि एक जे फुललेले पॅकेट आहे खारीचं ते मी अशा पद्धतीने या डब्यामध्ये काढते, म्हणजे अगोदरचे आहेत आणखीन थोडेसे काढत आहे. म्हणजे आता हे कुठं मी पॅकिंग वगैरे करून असे थोडे काढत आहेत. बघू शकता खारीकचंही तेच झालं. म्हणजे जेव्हा मी डबे भरते ना त्यावेळी थोडीफार सामग्री राहते, त्या डब्यात पूर्णपणे ते येतच नाही. आता 3-4 खारीक यामध्ये बसत नाही, जबरदस्ती मी बसवत आहे. म्हणजे थोडंफार या डब्याला आदळआपट करत आहे, म्हणजे ती व्यवस्थित बसतील. तरी पण याचं टोपण बसत नव्हतं. एक खारीक मी खायला घेतली कारण ते बसतच नव्हतं, तर तसंच आदरच ठेवलेलं आहे. म्हणजे उद्याच्याला दिनेश हे 2 घेतील, मग थोडंफार कमी होईल त्या टोपण बसेल. तर जे आणखीन एक खारीकचं पॅकेट होतं ते मी या डब्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि बाकीची सगळीच पॅकेटं मी यामध्ये ठेवली, जसं काजू आहे, रवा आहे, ते सगळं मी यामध्येच ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हाही मला आठवण नसली किंवा घाईगडबडीत काही भेटत नाही तर मला माहिती होऊन जाते की त्या डब्यामध्ये मी ठेवत असते, जेही उरलेलं असतं तर ते डबा घेते आणि सगळंच भेटून जातं मला. तर धूपही मागवलेली आहे, धूप अगोदरची संपलेली आहे. तर आशेपर्यंतच मी मागवते, कारण एकदम संपल्यानंतर घरी कोणी नसतं आणण्यासाठी, कारण हे रास्तात गॅरेजमध्ये दिनेश असतो कॉलेजमध्ये, मग कोण आणून देणार त्यावेळेत मला. म्हणून मी अगोदर सगळी वस्तू मागवत असते. तर धूप ठेवलेले आहे आणि इकडं तांदूळ, म्हणजे तांदळाचे पॅकेट जे आहे ना ते थोडंफारच तांदूळ यामध्ये राहिलेले आहे. तर म्हणजे हे पण रिकामं करून घ्यावं, कारण थोडेसे तांदूळ आहे त्यामध्ये आणि ते भलं मोठं पॅकेट तसंच ठेवलेलं होतं. ते एकदम छोटी छोटी कामं आहेत आणि हे आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण आपण असंच ठेवलं ना खरंच घरभर पसारा असं वाटतो. तर इथं जे डब्बा आहे तांदळाचा, यामध्ये तांदूळ काढून घेते आणि तुरीची डाळ ती पण डब्यातली संपलेली आहे. बघू शकता डब्बा रिकामा झालेला आहे, हे पण मला काढायचं आहे. तुरीची डाळ मी इकडच्या रूममध्ये पोटमाळ्यावरती ठेवलेली आहे. जसं हरभरा डाळ आहे, तुरीची डाळ आहे, जास्त प्रमाणात असतात ते, म्हणून पोटमाळ्यावरती मी पोते बांधून ठेवलेले आहेत. तर इकडं स्टँड घेऊन आलेला आहे आणि अगोदर मी पोतं काढून घेते, म्हणजे सेम कलरचे पोते ठेवले, म्हणजे पॅकेट आहेत तांदळाचे, यामध्ये डाळी व्यवस्थित राहतात, म्हणजे हवा वगैरे लागत नाही आहे. म्हणजे जसं थंड वातावरण झालं की ठेवल्या जागीच बुरशी येते, तर अशा पॅकेटमध्ये ठेवलं ना डाळी जशाला तशीच राहतात. तर इकडे मी चेक करत आहे तुरीची डाळ कुण्या पोत्यात आहे आणि हरभऱ्याची डाळ कुण्या, म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं आलं की मग परत मला उठारेटा होतो, कारण एकतर वजन घेऊन स्टँडवरती मी घेऊन जाऊ शकत नाही असं आहे. म्हणून मी अगोदर ते बघितलं की तुरीची डाळ कशामध्ये आहे आणि तेच पोतं मी खाली टाकलं, म्हणजे समजतं ही डाळ थोडीशी बारीकमध्ये असते, हरभरा डाळ मोठी असते.
तर हे पॅकेट मी घेतलेलं आहे आणि अगोदर मी तुरीची डाळ काढून घेते. तर ही छोटी छोटी कामं आपण यावेळेत आवरली ना, खरंच सकाळी धावपळ होत नाही आहे. तेच विचार करून मी 7 वाजता सुरुवात केलेली होती. म्हणजे 2-3 दिवस झाले विचार करते की डबे भरायचे आहेत, मला थोडंफारच राहिलेलं आहे, पण वेळ भेटत नाही आहे. आणि नवरात्र सुरू आहेत, मॉर्निंगला तर इतकी धावपळ होत आहे. स्वयंपाक, नैवेद्य, थाळी बनवायचं आणि देवीची पूजा करणं, जोगवा मागणं, यामध्येच 12 कसे वाजता समजत नाही असं होत आहे. आणि या सगळ्या कामाला आपल्याला वेळ भेटत नाही. आणि ताई म्हणत होत्या की तुम्ही, म्हणजे मी वाद बदलली 5 दिवसाच्या घटा दिवशी, म्हणजे 5 दिवसाची घटस्थापना होते ना, त्या दिवशी वाद बदलली जाते असं इकडं म्हणलं जातं. तर ती ताई म्हणत होत्या की आम्ही वाद बदलत नाही, कारण दिवा शांत होऊ द्यायचा नाही आहे. तर हो, दिवा शांत होऊ द्यायचा नाही आहे, पण आपल्याला वाद तर बदलायचीच असते. 5 दिवसाच्या घटा दिवशी वाद बदलतात, इकडं हे नियम आहेत. आता सगळीकडे पद्धत थोडीशी वेगळी असू शकते, तुमच्याकडे बदलत नसतील, पण इकडं वाद बदलली जाते. आरती समय जी ही आहे सगळे स्वच्छ करून परत ते प्रज्वलित केले जातात 5 दिवसाच्या घटा दिवशी, म्हणून मी आज ते वाद बदललेली होती. तर स्टँड वगैरे मी तिकडच्या रूममध्ये ठेवलेला आहे. डाळ मी डब्यात काढून आणली आणि सगळे डबे आता लावून ठेवूया. आता किती छान वाटत आहे ना. पण आणखीन एक मोठं काम राहिलेलं आहे, म्हणजे आता किराणा मी भरलेला आहे सगळ्या डब्यामध्ये. छान वाटत आहे, म्हणजे भरलेले डबे बघितल्यानंतर छान वाटतं, घर भरून वाटतं. हा स्टीलचा डबा मी वरती ठेवलेला आहे. तर बघू शकता पोटपाण्यावरती डब्यावर डबे छोटे मोठे सगळे मी ठेवलेले आहेत. सगळ्यामध्ये डाळी दुळे आहेत, कशामध्ये ग्रोसरी आहे, म्हणजे अशा पद्धतीने सगळे डबे मी पोटमाळ्यावरती ठेवलेले आहेत. आणि बाकीचं जेही थोडंफार मला लागतं किचनमध्ये, ते तर रोज आपल्याला लागत असतं. डाळी दुळे असो किंवा रवा साखर सगळं मी छोट्या डब्यात काढून अलमारीत ठेवलेलं आहे. तर हे झालेलं आहे किचनचं काम आतापर्यंत, म्हणजे 1 तास मला लागला. आता आलेले मी बेडरूममध्ये आणि इथं पण मला साफसफाई करायची आहे, म्हणजे ही कामं मॉर्निंगला होणार नाहीत, म्हणून यावेळी मी करत असते. म्हणजे मी व्हिडिओमध्ये तितकं दाखवत नाही की मी ही कामं कधी आवरते, कारण जेव्हाही बघता तुम्ही स्वच्छता दिसते. कारण ह्या म्हणजे जसा वेळ भेटत गेला मी तशी कामं आवडते, कारण घरामध्ये जिथल्या तिथं धुरोळा किंवा असा पसारा असला ना ठीक वाटत नाही आहे. तर ही कामं करणं गरजेचं आहे. तर तुम्ही विचारत होता की तू चेहऱ्याला कुठली क्रीम लावते, तर मी ही विटाविरा क्रीम लावते. म्हणजे हे डॉक्टरनं दिलेली आहे मला, मी मनानं नाही घेतलेलं आणि मनानं घेऊही नका, कारण आपली स्किन अशी असते ना की काही सूट करत नाही आहे. आपण कुठलीही क्रीम घेतली लावली, खरंच त्याचे प्रॉब्लेम खूप भयानक होतात. तर इथं जे नको असलेले डबे ते पण मी काढलेले आहेत. म्हणजे हे जे तेलाचे डबे आहेत ते 2 आहेत, एकामध्ये थोडंफार एक नवीन आणलेलं आहे, म्हणजे असेपर्यंतच आणलेलं आहे. तर ते जे नवीन आणलेलं ते वरच्या साईडला ठेवलं, जोपर्यंत की ही डबा रिकामा होणार नाही खोबरे तेलाचा तोपर्यंत मी ते काढणार नाही, म्हणून वरच्या साईडला ठेवलं. आणि अगोदर मी पूर्ण अलमारी पुसून घेतलेली आहे. आणि म्हणजे आणखीन एक कप्पा आहे खालच्या साईडला, ते पण मी व्यवस्थित पुसून घेते. आणि इथं जास्त मी सामान ठेवत नाही आहे, जे दररोज लागतं फक्त एक पावडरचा डबा आणि तेलाचा डबा आहे, आणि बाकीच्या सगळ्या वस्तू मी वरती ठेवलेल्या आहेत स्वच्छ पुसून. तर बघू शकता हेही काम झालेलं आहे, म्हणजे आपण करत गेलो तर जास्त वेळ लागणार नाही, पटकन ही कामं आवरली जातात. आणि जे नको असलेले डबे होते ते मी काढून टाकले, म्हणजे एक लाईट पण खराब झालेली होती ते पण मी काढून टाकलेले आहे. म्हणजे घाईगडबडीत आपण तिथंच ठेवून देतो आणि त्या अलमाऱ्या कशा भरतात कळत नाही. जेव्हा आपण काढायला जातो ना, एकत्र खूप सारा पसारा तिथं दिसतो, आपणच ठेवतो ते, आणि आपल्यालाच नंतर मग ते काढण्यामध्ये थोडंसं हे वाटतं की बाबा इतका पसारा कसा भरलेला आहे. मी नको असलेलंही आणि पाहिजे असलेलं सगळंच भरतो आपण. तर ते वरच्यावर काढत गेलं तर जास्त आपल्याला, म्हणजे जेव्हा एकत्र काढतो त्यावेळेस कंटाळा येत नाही. तर तेल पण संपलेलं आहे, तेल पण मला कॅटलीत काढून घ्यायचं आहे. म्हणजे या मोठ्या कॅटलीत तेल काढते, यामधलं देवाला पण होतं, स्वयंपाकाला पण होतं. आणि तसं तर मी इकडं देवीसाठी एक बॉटल भरून ठेवलेली आहे, म्हणजे वेगळं तेल घ्यायचं नसतं म्हणून बॉटलीमध्ये तेल तिथेच ठेवलेलं आहे मी. हे जे कॅटलीत तेल काढलेलं आहे त्याच्यातलं तेल मी आणखीन छोट्या कॅटलीत काढते, कारण ही मोठी कॅटली तर बसत नाही आणि छोट्या कॅटलीमध्ये काढून मग मी वरती खिडकी ठेवत असते. आणखीन एक मोठं काम काय राहिलेलं आहे, तर खिडकीमध्ये ना खूप मुंग्या झाली, मी तुम्हाला जवळून दाखवेल. हे जे टाईल्स लागलेले आहेत ना, ह्या टाईल्सच्या मधल्या साईडला खूप साऱ्या मुंग्यांना घर बनवलेलं आहे. दररोज ते खिडकी मी स्वच्छ करते आणि मॉर्निंगपर्यंत बघते, परत ते तिथं घाण झालेलं असतं, माती 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 असं पडलेली असते. मी विचार करते हे कसं पडत आहे, मी रोज क्लीन करते, रोज असं कसं पडत आहे. तुम्हाला जवळून दाखवत आहे, हे दररोज अशा पद्धतीनं पडत आहे, म्हणजे माती रेती सगळं त्या टाईल्समधलं पडत आहे. आणि मुंग्या दिसत नाहीत, पण मुंग्यानं त्यामध्ये घर केलं, एकदम बारीक मुंग्या आहेत काळ्या, त्यामुळे ते दिसतसुद्धा नाहीत. आणि हे खिडकी दररोज खराब होत आहे, दररोज अशी माती होत आहे. मी विचार करत आहे की दररोज कसं होत असेल. मग मी लक्ष देते की रात्री मी आता स्वच्छ करत आहे, तर मॉर्निंगपर्यंत बघूया. मॉर्निंगपर्यंत बघूपर्यंत आणखीन ते तसंच होतं. म्हणजे जे डबे वगैरे मी ते ठेवते ना, ते पण इतके खराब होत आहेत ना, हे असं पडून माती वगैरे.
तर आता मी स्वच्छ केलेलं आहे आणि खिडकीमध्ये अगोदर मी व्हाईट सिमेंट लावणार आहे. म्हणजे स्वयंपाक पण मी इकडे भाजी बनत ठेवलेली आहे, म्हणजे जास्त स्वयंपाक मला बनवायचा नाही आहे. आता दिनेश आणि दिनेशचे पप्पा देवीपाशीच प्रसाद घेऊन येतात, फक्त माझ्यासाठी आणि बाबासाठी जेवण बनत आहे, म्हणून थोडं फारच आहे. म्हणून म्हटलं ही एक्स्ट्राची कामं जी हे आहेत ते करून घेऊया, म्हणजे आता तितकी घाई गडबड किंवा धावपळ नाही आहे. कारण दिनेश आणि त्याचे पप्पा दोघंही मंदिराकडे गेलेले आहेत देवीच्या. मग पूजा आरती जेवण करून ते रात्री यायला 9-10 तरी वाजतात. फक्त बाबांना मला जेवायला वाढायचं आहे आणि माझी कामं आवरायची आहेत. आणि हे कामं करणं खरंच खूप गरजेचं आहे. हे कामं मी पेंडिंग ठेवू शकत नव्हते, कारण खूप माती गळत आहे इथं. आणि टाईल्सच एक दिवस ही मुंग्या उपसून काढणार आहेत. बघू शकता किती होल केलेले, पूर्ण भरून वरच्या साईडला होल केलेले आहेत, दिसत नाही आहे मला. म्हणजे खालून मी 2-3 वेळा बघितलं की माती कुठून गळत आहे, मुंग्या वगैरे तर नाहीत, पण एकसुद्धा मुंगी मला दिसली नाही आहे. पण मी आज वरती चढून बघितलं तर पूर्ण होल केलेलं आहे वरच्या साईडला. हे टाईल्सच उपसून पडणार आहे, तशी गती केलेली. पूर्ण ते सिमेंट जे आहे ना आतमधलं सगळं उकरून बाहेर काढलेलं आहे. तर व्हाईट सिमेंटकडे काढून घेतलेलं आहे. आणि इकडे बघू शकता किती होल आहेत या टाईल्सच्या भोवताली वरच्या साईडला. तर पूर्णपणे हे व्हाईट सिमेंट मी लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. तर या किचन काउंटच्या खिडकीला पूर्णपणे अशा पद्धतीने मी व्हाईट सिमेंट लावलेलं आहे. म्हणजे वरच्या साईडलाच खूप सारे असं होल केलेले आहेत आणि घरं करून बसत नाही. आणि ते मधली माती रेती जी आहे सगळी काढत आहेत उकरून त्या टाईल्सच हालायला लागलेल्या आहेत. तेव्हा मी लक्ष दिलं की कसं हे इतकं हे झालेलं आहे. तर अगोदर मी खिडकीतला सगळा पसारा काढला आणि सिमेंट लावून घेतलेला आहे. आणि आता खिडकी मी स्वच्छ पुसून घेते आणि सगळा पसारा लावून देते, म्हणजे मॉर्निंगपर्यंत हे सिमेंट व्यवस्थित हरकलं जाईल. आणि इकडं बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे. तुम्ही म्हणत होता की किचनवरती पेंट कसलं दिलेलं आहे, म्हणजे कलर काय आहे, तर ते मी पेंट लावलेलं आहे. मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं होतं. हे फरशी जे आहे ना ते जॉईंट आहे, एकच फरशीचं किचन नाही आहे. जॉईंट असल्यामुळे खूप पंचायत येते मला. अगोदर ते पाणी टपटप गळत होतं थेंब देतनं, म्हणून नंतर आम्ही ते जॉईंटा पेस्ट ते सगळं लावलं ते पाणी बंद करण्यासाठी. मग ते इतकं खराब दिसायला म्हणजे वेगळं दिसत होतं ते, म्हणून मी त्यावरती काय केलं, लाल कलरचं पेंटच लावलेलं आहे. किचनवरचा सगळा पसारा आवरला, किचन स्वच्छ केलेले आहे, स्वयंपाकी झालं, बाबांचं जेवण झालेलं आहे आणि बाबा गेलेले बाहेर. तर आता घरात यावेळेस कोणी नाही, टायमिंग सांगितलं तर 8:30 वाजलेले आहेत, 8:30-8:45 वाजत आहेत. तर आता नंबर आहे ऑइल लावून घ्यायचा. म्हणजे सगळी कामं आवरलेली आहेत. आता मी शांतपणे बसलेली आहे टी व्ही पाहत. आणखीन दिनेश आणि त्याच्या पप्पा यायला 9:30 किंवा 10 तरी वाजणार आहेत. आणि आल्यानंतर ते जेवण वगैरे करणार नाही आहेत, कारण दररोजचं जेवण त्यांचं मंदिराकडेच आहे. आता मी किचन आवरलेली आहे, म्हणजे किचनमध्ये कुठली कामं नाही आहेत. आता टी व्ही पाहत निवांत बसलेली आहे. तर म्हटलं तेल लावून घ्यावं. तेल लावण्यासाठी आपल्याला वेळ भेटत नाही असं झालेलं आहे. म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कामं तरी आपल्याला करायचीच आहेत, पण त्यामध्येच थोडासा वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं आहे. तर असं ताईंनो आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर.